नमस्कार. आज आपण करणार आहोत बासुंदी, दुधापासून बनवणारी बासुंदी. तर आता इथे गॅस आपला चालू आहे. गॅसवर दूध आपण ठेवला आहे इथं उकळायला म्हणजे आटवायलाच कापड घेतला आणि हे व्हिडिओ लांबतो म्हणून मी अर्धा तास पाऊण तास त्याला हे दोऱ्याच्यावर ठेवलेला आहे आटायला. बऱ्याचपैकी आटत आलेला आहे. पाऊण तास झाला हे दूध ठेवलं आहे. 2 लिटर दूध घेतलं आहे आणि 2 लिटरचं आपल्याला 1 लिटर आटवून 1 लिटरचं असं बनवायचं आपल्याला दूध. दाखवते मी. हे असं दूध आता आपलं आटलेलं आहे. अजून एक वेळ मोठं करून मी अर्धा तास आधी उकळून घेतलं आहे पूर्ण दूध आटवून असं. आणि घ्यायसाठी हे आता कुकरमध्ये का घेतलं तर जाड बुडाचा कुकर गेलेला होता आणि मोडीत दिल्यापेक्षा मग घरी ठेवून दिला होता की असं जाड बुड असल्यामुळे यात काही पण आपल्याला उकळायचं काही असं करायचं असलं तर कामात येतं म्हणून गेलेलं आहे. आता किचनमधला जो स्वयंपाकातला आहे तो वापरायचा नाही, कारण दूध गोड वस्तू करताना ते खराब व्हायची शक्यता असते. वापरणीचा घेतला म्हणून 10-12 वेळ घासायला टाकून वगैरे स्वच्छ करून घेतला आहे. आणि असंच बासुंदी वगैरे काही आटवायचं असलं की याच्यात आटवू शकतो आपण. म्हणून म्हणजे जो कामात नव्हता येणार तो मोडीत न देता असे दूध वगैरे आटवायचं ठेवून दिलेलं. तर तुम्ही असं करू शकता. जाड बुडाचं असल्यामुळे याला खालून लागत नाही दूध. अशा प्रकारे आपलं हे दूध बऱ्याचपैकी अर्ध आटलेलं आहे. आपलं अर्ध दूध आटलेलं आहे आणि घट्ट बासुंदी घट्टच चांगली लागते. कोरं दूधवालीकडून आम्ही 70 रुपये लिटरने 80 विकत आहे ते, पण 70ने दिलं मला 2 लिटर. आणि 2 लिटर घेतला आणि करून बघत आहे. पण अर्ध लवकरच उकळलं गेलं, त्याला वेळ लागला नाही. पाणी जर मिक्स असलं यात कोरं नसलं तर खूप वेळ लागतो. गॅस जास्त वेळ जातो आणि वाया जातो. आणि त्यात लाल कलरचं दूध होतं. हे बघू शकता तुम्ही की व्हाईटच आहे, म्हणजे दूध जास्त पाणी नाही आहे त्यात मिक्स केलेलं. तर मग अशापैकी 2 लिटरचं आपण 1 लिटर दूध करून घेतलं आहे. तिथे 1 लिटर घट्ट आधीच आटवून घ्यायचं. साखरेच्या आधीच जेवढं आटवायचं तेवढ्याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध. असं जे दूध आपण आटवून घेतलं आहे असा थेंब इथे टाकून पाहतो का. थोडंसं अजून 1-2 उकळे येऊ देऊ आपण. मोठा गॅस आणि दूध तापवायला ठेवल्यावर ते 5-6 वेळ त्यात चमचा आपल्याला मिक्स करायचा आहे. घोटून सारखं चमच्याने हलवत राहायचं आहे. त्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे. ज्यात साय वगैरे येते ती पूर्ण एकजीव व्हायसाठी ते अशी साय वगैरे अशी काठानी येते ती पूर्ण काढून सतत ढवळत राहायचं आहे त्याला. अशा प्रकारे हे फास्ट त्याच्यावर आपण इथे उभं राहून करून घेतलेलं आहे. अर्धा पाऊण तास लागला याला. वेळ लागतो दूध आटवायला. आणि पाणी जास्त असलं तर खूप वेळ लागतो, पण हे पाणी कमी असल्यामुळे अर्ध्या तासात आटलं गेलेलं आहे. अर्ध्याला अर्ध ठेवायचं आपल्याला. जेवढं घेतलं त्याच्या अर्धा आटवायचं आहे. म्हणजे घट्ट बासुंदीच चांगली लागते पातळपेक्षा. कोजागिरीच्या दुधासारखी नाही करायची पातळ खायला. ही म्हणजे रबडीसारखी आपल्याला करायची. अशा प्रकारे हलवल्यामुळे आपल्याला ती सायमध्ये येत नाही आहे. पूर्ण साय अशी एकजीव झालेली आहे, घट्ट झालेली आहे. अजून आता 2 उकळे देऊ आपण. आणि कुकरचा एक फायदा असा आहे की गंज वगैरे जर मोठा आपण गंज घेतला इथे आटवायला तर ती समजा उतू गेली बासुंदी दूध वरवर येऊन उतू गेलं लक्ष नसलं आपलं तर ते भरभर गॅसच्या खाली वगैरे जाऊन चाललं. तर तेही पाहू शकता तुम्ही की केव्हाचं दूध टाकलं. आता मी इथे थेंब टाकला म्हणून नाही, इथे एकही कण चाललं नाही. हे पहा वरपर्यंत असे येते ते, पण लगेच आपण तिथे असल्यामुळे तिथे हजर असल्यामुळे आपण ते वर आलं तरी असं चमच्याने आपण मिक्स करून घेऊ शकतो.
आटल्यावरही साखर टाकूनही आटल्यावर थोडी पातळ होते. त्यासाठी आता लागणारं आपण साहित्य इकडे मोठा करून ठेवलेला आहे मी. गॅस मोठा केलेला आहे. आणि यासाठी घेण्यात येणार आता साहित्य सांगते. तर साखर घेतलेली आपण. साखर आता बासुंदी गोडच चांगली वाटते, त्यामुळे इकडे मोठ्या ह्याच्यात उकळत आहे दूध आटवलं जात आहे. मी इथे मध्ये मध्ये चमच्या त्यात मिक्स करता चमच्याने पूर्ण ढवळत आहे. आणि इथे सामान सांगते तुम्हाला. साखर आता अंदाजानुसार समजा 2 लिटरचं 1 लिटर दूध झालं तरी त्याला 1-1.5 पाव साखर टाकायची, म्हणजे गोड बासुंदी चांगली लागते. 1-1.5 पाव तरी साखर लागते. आता मी गोड करत आहे. तुम्हाला फिक्की वगैरे कशी करायची असली तर तुम्ही करू शकता, कमी साखर घालू शकता तुम्ही. आता ही साखर घातल्यावर आता हे आहे, ही जायफळ विलायची आणि ती मिक्स व्हायसाठी त्यात साखर टाकलेली आहे. साखरेत जायफळ आणि विलायचीची पूड टाकलेली आहे. आणि तरी आता ती पूर्ण साखरेत टाकल्यामुळे ती जास्त नसते ना, त्यामुळे आता याच्यात प्लास्टिक घेतला मी. आणि या प्लास्टिकमध्ये 2 विलायच्या आणि 2-3 विलायच्या आणि जायफळ हे पूर्ण एकत्र करून प्लास्टिक घेतलं आहे. यात बत्त्याने, हा बत्ता आहे आणि बत्त्याने याला थोडंसं ठेसून घेतलेलं आहे. अशा प्रकारे सालासकटच मी वेलची घेतलेली आहे. आपण याच्यात काढू आता याच्यात जे सालं असते ते काढून घ्यायचे आपल्याला. आता बघू शकता तुम्ही हे जायफळ आणि हे साखरेमध्ये आता थोडंसं कमी असेल ते आता मिक्स केलेलं आधी करून ठेवलेलं होतं, त्यामुळे जास्त आपल्याला याच्यात जास्त स्मेल यायसाठी जायफळ आणि वेलायचीची हे केलेली आहे. आता यात पूर्ण बारीक झाली नाही झाली तरी काही फरक नाही पडत, कारण आपण याच्यात मिक्स केलेलंच आहे थोडंसं हे. आणि हे आधी करून ठेवलेलं आहे म्हणून याचा वास गेलेला वगैरे असतो. समजा आधी करून ठेवतो आपण काही करायचं असलं तर टाकायसाठी वेळेवर, तर घाईचं असलं तर हे आपण टाकू शकतो. आता वेळ असल्यामुळे मी हे करून टाकलं. साखर, वेलची आणि जायफळ पूड, साखरेत मिक्स केलेली वेलची जायफळ, अशा प्रकारे. मी आता 1 मिनिट कमी केलेला होता कारण इकडे मी दाखवत होते आणि इकडे वर दूध गेलेलं असतं. कुकरचा एक फायदा असाही होतो की आतला हा असा आत असल्यामुळे कुकरचा भाग असा समजा वर जर दूध आलं तर ते असं भरभर यायला वेळ लागते, तोपर्यंत आपण पटकन कमी वगैरे करू शकतो आणि ओतू जाणार नाही, ते गॅसच्या बाहेर जाणार नाही दूध भांड्याच्या बाहेर. त्यामुळे हा कुकर म्हणजे एकदम परफेक्ट आहे याच्यासाठी, बासुंदी बनवण्यासाठी. तुम्ही पण असं गेलेला असल्या कुकर वगैरे मोडीत न देता त्यात स्वच्छ घासून घेऊन तसं वापरू शकता आणि हे आत असल्यामुळे फायद्याचं आहे. अशा प्रकारे आपली अशा प्रकारे आपलं बरंच आटलं आहे दूध. बरं म्हणजे भरपूरच. आता आपण यात मोठंच केलेलं आहे मी आणि एवढी साखर घालून देऊ, गोड असल्यामुळे. तुम्ही कमीसुद्धा घालू शकता, 50 पाहिजे असेल तर, पण बासुंदी गोडच चांगली लागते. शुगरचे पेशंट वगैरे असले समजा त्यांना खायचे असले हे असते तर तुम्ही कमी साखर घालू शकता किंवा कमी साखर घालून काढून ठेवू शकता आधी. अगदी 2-3 उकळ्या साखर घातल्यावर आपल्याला 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या, आटवायचं. कारण साखर टाकल्यावर दूध पातळ होते आणि मग आटवावं लागते थोडंसं. साखर दुधात घातली पातळ होऊन येते ते आपल्याला आणि मग त्याला 2-3 उकळ्या येऊ द्यावं लागतं. अशा प्रकारे आपण साखर घातलेली आहे. तुम्ही कमी वगैरे करू शकता. मी थोडीशी टाकते अजून. ह्याच बाउलमध्ये मी साखर घेतली होती आणि आता यातच आपण काढून मग नंतर सर्व करू शकतो.
आता आपल्याला हे ढवळत राहायचं, सतत हलवत राहे. आता मोठा करा गॅस, गॅस जवळच उभा राहा, मोठा करा गॅस जवळ उभा राहून मोठा करा हे गॅस आणि बघत राहा, कारण खाली साखरसुद्धा बुडायला लागली नाही पाहिजे म्हणून सतत हलवत राहायचं आणि 3-4 उकळ्या यायला द्यायचं. आता हे जे साहित्य हे फक्त आपण 2-3 उकळ्या आल्यावर मग टाकू आपण हे साखर आणि वेलची जायफळ पूड. मोठ्या ह्याच्यावर बराबर 2-3 उकळ्या आल्या. पहिले मी मोठा कमी करू अर्धा तास पूर्ण घेतलेला. दूध पातळ असलं तर वेळ लागतो आणि कोरडं असलं की लवकर. आता यात घालताना कोणी बासुंदीत बदाम, काजूचे तुकडे, बदामचे तुकडे आणि चारोळे घालतात. चारोळे पण ते मुलांना वगैरे ते आवडत नसल्यामुळे ते काढून वगैरे टाकतात. दाताच्या मधात ते बासुंदी खाताना येते, त्यामुळे आम्ही आवडत नसल्यामुळे मी ते टाकत नाही काही बदाम, काजू आणि हे चारोळे. मी फक्त प्लेन बासुंदी करत आहे. तर ते तुम्ही घालू शकता ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार, बारीक तुकडे करून. त्यात पूर्ण उकळी आली की 1 उकळी यायच्या आत घालून द्यायचं आणि थोडीशी हलकी उकळी आली की पूर्ण ते टाकून द्यायचं. तुम्ही जसं मी हे लास्टमध्येच टाकणार आहे, पूर्ण उकळ्या येऊन गेला बासुंदीला. 2-3 उकळ्या आपल्याला घेऊन असं घट्ट करायचं आहे. साखर थोडी आटली पाहिजे, पातळ होऊन जाते हे साखर टाकल्यावर दूध थोडं, मग त्याला ते उकळ्या आल्या की ते घट्ट होऊन येते. आता बस 2-3 उकळ्या आल्या की आपल्याला हे साहित्य घालायचं आहे. त्याच्यात पूड ही वेलची, जायफळची आणि साखर. तर त्यासाठी आपल्याला वाट बघावं लागेल. 2 मिनिट उकळू देऊ आपण. हे 2 नाही 5 मिनिट तरी लागतील आपल्याला. 2 अशा प्रकारे बासुंदी. घाईत होणारा पदार्थ नाही आहे हा. वेळेवर आता कोणी समजा आता उद्या जर काम असलं आपल्याला तर आज आपण आरामात करून ठेवू शकतो. आणि फ्रीजमध्ये घालून घट्ट अशी बासुंदी ही फ्रीजमध्ये ठेवली की रबडीसारखी ती घट्ट होते. केल्यावर गरम असते, त्यामुळे ती थंड झाल्यावर आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर अजून छान घट्ट होऊन येते. मग थंड बासुंदी, उन्हाळ्यात बासुंदी खायला छान वाटते. त्यासोबत तुम्ही बासुंदीसोबत गरम भजे आणि बासुंदी हा मेनू करू शकता. किंवा बटाट्याची भाजी, पुरी, बासुंदी, पुरी आणि बटाट्याची भाजी सुद्धा करू शकता. अप्रतिम लागते. झालेलीच आहे आपल्याला. आता 2 उकळ्या याच्यात येऊ देऊ. 2 उकळ्या अजून येऊ देऊ आपण आणि नंतर हे टाकून लगेच गॅस बंद करू. उन्हाळ्यात दिवस मोठा आहे आणि आपल्याला काही ना काही खायचं. कोणी अगदी वेळेवर जर कोणी आलं घरी तर काहीतरी पाहिजे. चिवडा वगैरे आपला असतोच तयार. त्यामुळे ही बासुंदी जरी असली तर वाटीभर फ्रीजमधली बासुंदी काढून वाटीत खायला दिली की छान. म्हणून अशा प्रकारे करून बघा. एक मिनिट दाखवते मी तुम्हाला. गॅस कमी करते. अशा प्रकारे आपली बासुंदी तयार. अजून 2 उकळी देऊ आपण, कारण म्हणावं तशी घट्ट मला वाटत नाही.
आता साखर, वेलची, जायफळची पूड आणि आता केलेली आपली पूड ती सगळी मिक्स केली मी. एक उकळी आल्यावर टाकून घेतली. हात धुतलेले आहे मी स्वच्छ. हे चमचा, भांडं स्वच्छ धुतलेलंच पाहिजे. याला ताक, दही याचा हात जर लागला तर लगेच ते खराब होण्याची शक्यता असते दूध बासुंदी. म्हणून हे सगळं साफ केलेलं धुवून वगैरे वापरलेलंच पाहिजे. कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते, त्यामुळे त्याला आंबट वस्तूंपासून दूर ठेवायचं. अशा प्रकारे आपण 2 वेळा तरी करून आवडीनुसार आपल्याला काही पण तुम्ही त्यात टाकू शकता. जे घालायचं आहे ते ड्रायफ्रूट्स बारीक तुकडे करून किंवा मिक्सरमध्ये थोडे हे करून जरी उलटं मिक्सर फिरवलं की ते सगळे ड्रायफ्रूट्सचे असे उलटं फिरवलं की बारीक तुकडे तयार होतात. ते करून वेळेवर घालून द्यायचं. एक हलकी उकळी आली की अशा प्रकारे बासुंदी आपली उकळली आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आणि आता जरी ही पातळ दिसत असली तरी आता जरी ही बासुंदी पातळ दिसत असली, बासुंदी पातळ दिसत असली तरी ती उकळलेली आहे आता. आणि अजून समजा आपल्याला वाटलं की पातळ दिसत आहे तर अजून 1-2 उकळ्या आपण याच्या घेऊ शकता. साखर टाकल्यावर आटून अजून घट्ट होऊ शकते. आपापल्या आवडीनुसार करा तुम्ही. आणि ही आता एकदम थंडगार झाल्यावरती अजून 2-3 तास छान दुसऱ्या वेगळ्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये भरून ठेवा. आणि फ्रीजमधून काढल्यावर 1-1.5 तास फ्रीजमध्ये थंड झाल्यावर घेतली की फार घट्ट होते ती. त्यामुळे अशी करून बघा. बासुंदी, बटाट्याची भाजी, पुरी बासुंदी करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू व्हेरी मच.